तुम्ही कधी पाहिले का, एकाच कंपनीत एकाच कौशल्याचे दोन लोक, एक माणूस झपाट्याने वर जातो आणि दुसरा तिथेच अडकतो. कधी विचार केलाय का, फक्त मेहनत, प्रामाणिकपणा आणि टॅलेंट पुरेसं नसतं का? आजचं सत्य असं आहे की जग योग्य माणसाला नाही तर पॉवर असलेल्या माणसाला ऐकतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत जेफ्री पेफर यांचं जगप्रसिद्ध पुस्तक पॉवर, व्हाय सम पीपल हॅव इट अँड अदर्स डोंट. हा व्हिडिओ तुम्हाला शिकवेल पॉवर म्हणजे नेमकं काय, ती कशी मिळते आणि ती नसेल तर आयुष्यात कसं मागे पडावं लागतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्ही जगाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून टाकाल. टॉपिक 1. पॉवर म्हणजे नेमकं काय, भ्रम आणि वास्तव. बहुतेक लोक पॉवरबद्दल चुकीचा विचार करतात. लोकांना वाटतं पॉवर म्हणजे पैसा, पद, अधिकार, मोठी खुर्ची. पण जेफ्री पेफर सांगतात पॉवर म्हणजे इन्फ्लुएन्स, लोकांच्या निर्णयांवर, संसाधनांवर आणि संधींवर प्रभाव टाकण्याची क्षमता. तुमच्याकडे पद नसू शकतं, पण जर लोक तुमचं ऐकत असतील तर तुमच्याकडे पॉवर आहे. आणि दुसरीकडे मोठं पद असूनही कोणीही तुमचं ऐकत नसेल तर ती पॉवर नाही, ती फक्त टायटल आहे. जेफ्री पेफर स्पष्टपणे सांगतात की पॉवर ही नैतिकतेवर मिळत नाही, ती मिळते व्हिजिबिलिटी, नेटवर्किंग आणि पॉलिटिकल स्किलवर. आपण लहानपणापासून ऐकतो, चांगलं काम करा, लोक आपोआप ओळखतील. पण वास्तव असं आहे की लोक आधी तुम्ही कोण आहात ते पाहतात, मग तुम्ही काय करतात ते. पॉवर नसली की तुमचा आवाज दडपला जातो, तुमच्या कल्पना चोरल्या जातात, तुम्ही मेहनत करता, श्रेय दुसराच घेतो. हे पुस्तक शिकवतं की पॉवर वाईट नाही, पॉवर न समजणं वाईट आहे. टॉपिक 2. पॉवर मिळवणारे लोक वेगळं काय करतात. पॉवर मिळवणारे लोक सर्वात हुशार असतात असं नाही, ते सर्वात स्ट्रॅटेजिक असतात. ते लोक स्वतःला विजिबल ठेवतात, योग्य लोकांशी कनेक्शन बनवतात आणि संधी मिळाल्यावर पुढे सरसावतात. जेफ्री पेफर सांगतात पॉवर मिळवण्यासाठी लोकांना 3 गोष्टी कराव्या लागतात. पहिली, सेल्फ प्रमोशन. पॉवरफुल लोक आपलं काम लपवत नाहीत, ते सांगतात हे मी केलंय. दुसरी, अलायन्सेस. ते एकटे खेळत नाहीत, ते गट बनवतात, लोकांना आपल्याशी जोडतात. तिसरी, कॉन्फिडन्स. भलेही आतून नसेल तरी. जग कॉन्फिडन्सला कॉम्पिटन्स समजतं. पॉवरफुल लोक चुका करतात पण त्यावर थांबत नाहीत. आणि जे लोक खूपच नम्र, शांत, मी काम करतो, बोलत नाही असतात, तेच लोक मागे पडतात. हे कठोर सत्य आहे, पण सत्य आहे. टॉपिक 3. पॉवर आणि मॉरल इल्युजन, चांगुलपणाचा सापळा. हे पुस्तक सांगतं की पॉवर मिळवणारे लोक नेहमी नैतिक नसतात आणि नैतिक लोक नेहमी पॉवरमध्ये नसतात. आपण शिकतो प्रामाणिक रहा, योग्य रहा. पण पेफर म्हणतात फक्त योग्य असणं पुरेसं नाही, इफेक्टिव्ह असणं महत्त्वाचं आहे. पॉवर नसेल तर तुमचं नैतिक मतही कोणी ऐकत नाही. पॉवर असलेला माणूसच नियम बदलू शकतो, प्रणाली सुधारू शकतो. म्हणूनच आधी पॉवर मिळवा, मग जग सुधारवण्याचं स्वप्न पहा. हे पुस्तक सांगतं पॉवरसाठी तुम्हाला कधी कधी अनकम्फर्टेबल निर्णय घ्यावे लागतात. हे वाईट नाही, हे वास्तव आहे. टॉपिक 4. पॉवर कशी टिकवायची. पॉवर मिळवणं कठीण, पण टिकवणं त्याहून कठीण. पॉवर टिकवण्यासाठी पेफर सांगतात सतत व्हिजिबिलिटी, सतत नेटवर्क अपडेट, स्वतःचं महत्त्व मेंटेन करणं. पॉवरफुल लोक कधीच म्हणत नाहीत की मी सुरक्षित आहे, ते सतत स्वतःला रेलेव्हंट ठेवतात. ते लोक योग्य वेळी बाजू बदलतात, योग्य वेळी शांत राहतात, योग्य वेळी आक्रमक होतात. पॉवर म्हणजे स्टॅटिक गोष्ट नाही, ती डायनामिक आहे. टॉपिक 5. पॉवर नसलेचे परिणाम जे कोणी सांगत नाही. पॉवर नसेल तर तुमचं एक्सप्लॉयटेशन होतं, तुमचा आवाज दडपला जातो, तुम्हाला रिप्लेस केलं जातं. पॉवर नसलेले लोक जास्त काम करतात, कमी निर्णय घेतात. हे पुस्तक तुम्हाला सांगतं पॉवर नाकारणं म्हणजे स्वतःचं नुकसान करणं. पॉवर म्हणजे नियंत्रण आणि नियंत्रण म्हणजे स्वातंत्र्य. टॉपिक 6. सामान्य माणसासाठी पॉवर लेसन्स. हे पुस्तक फक्त सीईओसाठी नाही,
हे प्रत्येकासाठी आहे. तुम्ही करू शकता. स्वतःला विजिबल ठेवा. तुमचं काम बोला. नेटवर्क तयार करा. अथॉरिटी बिल्ड करा. पॉवर म्हणजे मॅनिप्युलेशन नाही. पॉवर म्हणजे पोझिशनिंग आहे. जे लोक हे समजतात ते आयुष्यात पुढे जातात. ऑथर मेसेज जेफ्री पेफर. जेफ्री पेफर आपल्याला एकच संदेश देतात. पॉवरला घाबरू नका. पॉवर समजून घ्या. पॉवर वापरायला शिका. नाहीतर पॉवर तुमच्यावर वापरली जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ डोळे उघडवणारा वाटला असेल तर लाईक करा. कारण नॉलेज शेअर केली तरच पॉवर वाढते. बुक बोलीवर आम्ही फक्त पुस्तकांचा सारांश देत नाही. आम्ही तुम्हाला जग समजून घेण्याची दृष्टी देतो. आणि जर तुम्ही पॉवर व्हाय सम पीपल हॅव इट अँड अदर्स डोंट या पुस्तकाचा आधीच बनवलेला सविस्तर पॉवर समरी पाहिला नसेल तर एंड स्क्रीनवर दिसणाऱ्या त्या व्हिडिओवर नक्की क्लिक करा. तो व्हिडिओ तुमची करिअर स्ट्रॅटेजी बदलून टाकेल. मी बुक बोलीकडून निरोप घेतो. पुन्हा भेटूया अजून एका पुस्तकातून, अजून एका आयुष्य बदलणाऱ्या विचारासोबत. बुक बोली. राटू नाही, समजून घ्या.